नमस्कार मित्रांनो, मी सदानंद मोरे. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत. आज आपण तुळजापूर येथून पायी चालत आणलेल्या शिरवळ, नायगाव व लोणंद येथील अंबिका माता देवीच्या सासन काट्यांचे लोणंदमध्ये गुरुवार दिनांक 9 मे 2024 रोजी झालेले आगमन व त्या सासन काट्यांविषयी माहिती घेत आहोत. लोणंद येथील यात्रेदरम्यान एक दिवस सासन काट्यांचे दर्शन, मिरवणूक इत्यादी साठी असतो. या सासन काठ्यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव, शिरवळ व लोणंद येथील भक्त देवीच्या सासन काट्या घेऊन पायी चालत तुळजापूरला जातात व देवीचे दर्शन करून परत येतात. तुळजापूरहून परत येताना वाटेत ठिकठिकाणी या काट्यांचे स्वागत करण्यात येते. लोणंदला या काट्या सकाळी 7 वाजता शास्त्री चौकात आलेल्या आहेत. त्या काट्यांचे ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने खण नारळाने ओटी भरून पूजन केलेले आहे. तसेच लोणंदकर नागरिकांनी आलेल्या भक्तांचे स्वागत केलेले आहे. लोणंदकर नागरिक गुलालाची उधळण करत व ढोल लेझिमच्या निनादात शास्त्री चौकपासून जुनी पेठ, तानाजी चौक, विठ्ठल मंदिर, जगदंबा मंदिर या मार्गावरून भव्य मिरवणूक काढली जाते. भक्त काट्यांना नारळ, खोबरे, नोटांची तोरणे बांधतात. तर काठ्यांबरोबर आलेल्या शेकडो आराधी भक्तांना भाविकांनी मीठ, पीठ, मिरची, तेल आदी वस्तूंचा शिधा देतात. जुने पेठ ते तानाजी चौक या मार्गावर हजारो भक्त काट्यांचे दर्शन करीत आहेत. ढोल लेझिमच्या डावावर नाचत या काट्या पुढे सरकत आहेत. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास आलेला हा सोहळा सुरू होतो. दुपारी 1च्या सुमारास हा सोहळा खेड बुद्रुकच्या दिशेने मार्गस्थ होतो.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काठ्या गेल्यानंतर रस्त्यावर पडलेला गुलालाचा सडा.